चला जय हिंद बोलो. आज आपल्याला प्रयोग ओळखण्याचे शॉर्टकट ट्रिक बघायचे. बघा, कर्तरी, कर्मणी आणि भावे हे तीन प्रयोग कसे ओळखायचे इकडे बघा एकदा. बघा, कर्ता आणि कर्म. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल, ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय असो किंवा नसो, काही फरक पडत नाही की वाक्य कोणतं असते, कर्तरी प्रयोगाला. त्याच्यानंतर कर्त्याला जर प्रत्यय असला आणि कर्माला जर प्रत्यय नसला ते वाक्य कोणतं असते, कर्मणी प्रयोगाचं. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्ही घटकाला जर प्रत्यय असेल ते वाक्य कोणतं असते, आपलं भावे प्रयोगाचं. ओके, आता याच्यात आधारित पुढची तीन उदाहरण बघा. एकच उदाहरण आहे पण ते तिन्ही स्वरूपामध्ये आपण डिवाइड केलेले. ओके, बघा, लखन झाड तोडतो, तर ह्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला पण प्रत्यय नाही, म्हणून हे वाक्य आपलं कर्तव्य प्रयोगाचं. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, कर्त्याला प्रत्यय आहे कोणता, ने प्रत्यय लागलेला आहे आणि पण कर्माला प्रत्यय नाही, म्हणून हे वाक्य कोणतं आहे, आपलं कर्मणी प्रयोगाचं. त्यानंतर बघा, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्माला प्रत्यय लागलेला आहे ला. जेव्हा दोन्ही घटकाला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य कोणतं असते, भावे प्रयोगाचं. समजलं तुम्हाला? यस, ही ट्रिक तुमच्या लक्षात असली पाहिजे.